नमस्कार. प्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. आनंद पर्व या त्यांच्या साहित्यावरील कार्यक्रमात मी रजनी वेलणकर आणि प्रदीप वेलणकर प्राजक्ताची फांदी या त्यांच्या कथासंग्रहातील एका कथेचं साभिनय वाचन करणार आहोत. या कथेतून त्यांचं कोकण प्रेम, कोकणाचं बारीक निरीक्षण, कोकणी माणसाच्या स्वभाव छटा यांचं अतिशय सुंदर दर्शन वाचकाला होतं. त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून आम्ही कथा वाचनाला सुरुवात करतो. कथेचं नाव आहे प्राजक्ताची फांदी. मी म्हणतो, दूध भले लाख पौष्टिक असेल, पण चहाची तलफ दुधावर भागेल? चहाची सर तरी येईल का दुधाला? अरे नावच सोडा. चहा बाजारात चहा म्हणजे अमृत. तसंच आमच्या कोकणी मंडळींचं आहे बरं का. महाबळेश्वराच्या पहाडापासून थेट त्र्यंबकेश्वराच्या रानापर्यंत थंड हवेची ठिकाणं अगदी रंगड असतील. तिथलं निसर्ग सौंदर्यही नुसतंच रम्यच नव्हे तर अलौकिकही असेल, नाही असं नाही. पण कोकणी माणसाची साक्ष काढून बघा. त्याचा जीव गुंतलेला असतो कोकणातल्या कातळात, झाडामाडात, देवदेवळात आणि भात खाचरात. तिथे आमच्या वडिलोपार्जित घरात आमचा देव आहे, हा आमचा सर्वात मोठा दिलासा. असं पालवून न सांगणारा कोकणात तुम्हाला भेटला तर 10 जणांसमक्ष तुमच्यासमोर नाक घासू. अरे तिथले ते व्हाळ, खाड्या, होड्या, घाट्या या साऱ्यांशी कोकणी माणसांचा जीव गुंतलेला असतो. आता एक गोष्ट एकदम मान्य आहे, पांढरपेशांच्या दृष्टीने कोकण रिकाम होत चाललंय. कुळ काहीतरी सर्वांची कंबरडीच मोडली हो. ही पुस्तकात सांगितलेली गोष्ट नाहीये बरं का. माझ्या कोकणी भ्रमंतीत येऊन एकदा हे सत्य मला पुन्हा पुन्हा भेटत राहिलं. मालवणच्या पोळणीवरती फणसे मास्तर उदासपणे म्हणाले होते, रेशनवाला वाडी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील हेच आता कोकणातले ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. ते निर्माण करतील तीच पृथ्वी आणि तोच स्वर्ग. मान्य. पण तरीही मुदलात कोकणपुत्रच असल्याने माझा हा कोकणातला दौरा आवर्ता घ्यावा असं काही मला वाटे की आणखी एक दिवस या खुल्या जगामध्ये राहावं, घाटी चढून वारा प्यावा, 1-2 चाकावं ओलांडावीत आणि बंदरावरील झोपडी वजा हॉटेलात शेंगदाण्याचा लाडू खावा. रात्री अगस्तीला शपथ घालून झोपी जाण्याचं सुख आणखी एका रात्रीपुरतं तरी घ्यावं. आणि मंडळींनीही ते मानलं. म्हणाले, आनंदात राहा. जैतापुरामध्ये उत्तम सोय आहे. जैतापूर बंदरी गाव, समोर दर्याची अखंड गाज, प्रकाशाचा पिसारा तर उभ्या गावठाणावर पसरलेला आणि शांतता इतकी की कुत्रं भोगलं तर 4 कोसावरती ऐकू येईल. रात्री नक्षत्रांचंच राज्य. गावात पाऊल टाकतानाच वाटलं आपला आजचा दिवस धन्य होणार. प्राजक्ताची फांदी वाकलेली असावी तशा सखुबाई रानडे वाढून वाकलेल्या मला गडग्या बाहेरूनच दिसल्या. घरावरती ब्राह्मणी संस्कृतीचा शिक्का अगदी ठसठशीत उमटलेला होता. घर अगदी साधं, आवार दुस्त स्वच्छ नव्हे तर लखलखीत होतं. आणि यक्किश्चित आळवाचं खाचर ते काय, पण त्यावरूनही गृहिणीचा हात फिरलेला वाटत होता. मग जास्वंदीच्या फांद्या एका रांगेत लावलेल्या होत्या हे वेगळं सांगायचं प्रयोजन नाही. सकाळचं ऊन कडक पडलं होतं. उन्हामध्ये ताई उभ्या होत्या. डोळे किलकिले करून म्हणाल्या, या किती पाहुणे आले आहेत? दमनालाच यजमानबाईंनी हिशोब घातला म्हणून नाही म्हटलं तरी खट्टावलंच होतं. बरोबरच्या चाकरमान्यांनीही न संकोचता सांगितलं, पाहुणे फक्त एकटेच आहेत, फक्त त्यांचीच सोय करा. जात कोणती? शेडवी आहेत. मग चालेल.
आणि सुरुवातीला सुद्धा सांगून ठेवते हं. सध्या धान्य दृष्टीला पडत नाही आहे. महागाई तर ही अशी, तेव्हा 12 आण्यात ताट काय मला परवडण्यासारखं नाही. पाहुण्याकडे शिधा असेल आयता तर 12 आण्यात करून वाढेल, नसेल तर मी 1.5 रुपया घेईन रोखीनं. पटलं तर बघा, नाहीपेक्षा तुमची सोय स्वतंत्रपणा पाहू शकता. त्याचा या ताईस राग नाही हो. मी सर्दच झालो. तत्काळ उत्तरलो, तुम्ही पैशाची काळजी करू नका. जे काही पैसे होतील ते सांगा, मी सर्वच्या सर्व चुकते करीन. पण माझा मुक्काम फक्त एकच दिवस आहे. तुमचा प्रश्न नाही हो. तुम्ही मनाला येईल तेवढे दिवस राहा. पण या इथल्या लोकांच्या रीती वेगळ्या आहेत. सरकारी ऑफिसर जाताना पैसे द्यायला लागले की हे आमचे गाव कुठारी लोक त्यांना नको नको, आम्ही केली आहे सारी व्यवस्था म्हणून म्हणतात. त्यांनी बाहेर काढलेल्या नोटा त्यांना पुन्हा पाकिटात ठेवायला भाग पडतात. आणि हे ऑफिसर गेले रे गेले की तोंड बेश काळी करतात. आणि मग या ताईचे पैसे कोण देणार? यांचे काका. म्हणून स्पष्टपणे सांगावं लागतं. आता पाहुण्यांसमक्ष असं बोलू नये खरंच, पण आमचे गाव कुठारी कायदे जरा वेगळे आहेत. कारण अनुभव असा आहे की न बोलता शहाणे होणारे हे लोक नव्हेत, कळलं? चाकरमान्यांचे चेहरे काळे टिक्कर पडले. त्यांनी एकमेकांना सावरून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मी काही तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. पडवीत सामान लावलं, गूळ पाणी मागितलं. आम्ही 5 जण होतो. ताईने वाटीतून गुळाचा खडा फक्त मलाच तेवढा दिला. इतरांच्या पुढे नुसता तांब्या ठेवला. गुळ पाण्याने माझा प्रवासाचा शिणवटा गेला. मग घरामध्ये एक चक्कर मारली. घर अगदी लाखपक होतं. सारवणाचा ताजा वास येत होता. भिंतीवरती गणपतीची जुनी तस्वीर होती. कोनाड्यात बामची बाटली होती. कोपऱ्यात लाकडी देवारा होता आणि सभोवार रांगोळी काढली होती. देवावर ताजी तुळशीपत्र आणि जास्वंदीची पांढऱ्या चाफ्याची फुलं होती. बाजूलाच एक विझलेलं निरांजन होतं. मागील दारी विहीर होती आणि तिथंच केळीच्या बुंद्यात मी गारेगार पाण्याने आंघोळ केली. एक अनुभवाची गोष्ट सांगतो. वर सपाटून तापलेलं ऊन असावं. केळीच्या वनातल्या पातळीवरती विहिऱ्याच्या पाण्याची बादली घेऊन आपण तिथे उघडं बसावं. आजूबाजूच्या फांद्यांवरती पक्ष्यांची बोलकी वर्दळ असावी आणि दुसरं तिसरं कोणीही नसावं. आणि अशा तृप्त निवांतात आपण गारेगार पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. ऊन पाणी आणि मोकळ्या दिशा यांचं एकत्रित स्पर्शसुख घ्यावं. अशा फुकटात मिळणाऱ्या अद्भुत आनंदाला पर्याय नाही. तर ते असो. मी देवाचं म्हटलं आणि पडवीतल्या बाकड्यावरती येऊन बसलो. एव्हाना चाकरमानी पांगले होते. ताईंनी पितळीच्या फुलपात्रात कडतवणी चहा आणून दिला. मी घोट घेतला. ताईंनी आपला चहा घेऊन उंबरठ्यावरच बसायला त्या आल्या. ताई वय 70च्या पलीकडे. डोक्याला कुंकू नाही. केस निम्मे काळे. शरीर म्हातारं पण जीव तरुण. शरीराची हालचाल पाखरासारखी चपळ आणि चर्या खंबीर. म्हणाल्या, आता मला सांगा, पाहुणे कुठचे कोण? सर्व सोडून या बोडक्या जैतापुरात प्रकट होण्याचं प्रयोजन तरी काय? मी माझ्या नोकरीचा वगैरेचा शाब्दिक आराखडा रेखाटला आणि विचारलं, तुम्ही रानडे मंडळी इथलीच वाटतं? तसं म्हणतात खरं, पण कुंडल्या कुणी पाहिल्यात? आमच्यापुरतं सांगायचं तर रानड्यांचा हा चौथरा निदान गेली 100-150 वर्ष तरी नांदतात. सध्या या जैतापुरात वटवाघूळ सुद्धा नांदायला कबूल नाही. तो भाग सोडा. पण पूर्वी शिवाजीच्या काळात राजापूरचा सगळा व्यापार याच बंदरातून व्हायचा. सगळी गलबत निम्हागिऱ्या इथंच थांबायच्या. त्यांच्यावरचा माल लहान लहान होडकुलात इथं उतरवीत ही राजापुरास धाडीत. आमची रानडे मंडळी त्या व्यापारात होती म्हणतात. पुढं फाटाफूट झाली, कज्जे खटले झाले. कुणी सांगलीला गेलं, कुणी गुहागरास गेले. शंकर हरी तेवढा इथंच राहिला.
त्याचाच हा चौथरा. पण मग तुम्ही इथे कशा राहिलात? इथं देवाजवळ दिवा कोण लावणार होतं? तुम्हीच सांगा. मी खूप खूप वर्षापूर्वी होते हो मुंबईला, आंग्रेवाडीत. पण हे पुढे एकत्र कुटुंबात शब्दाशब्दी होऊ लागली. म्हटलं आपण आपला बाडबिस्तरा बांधावा आणि जैतापूर गाठावं. इथं भातशेती होती पोटापुरती. मुलांना शिक्षणासाठी मिरजेला ठेवलं त्यांच्या मामांकडे. तेव्हापासून जैतापूर एके जैतापूर. फक्त मुलांच्या मुंजीसाठी नरसोबाच्या वाडीला गेले होते, तेवढीच काय ती. बाकी हा दरवाजा कधी बंद झालेला नाही. माझ्या सासऱ्याला मी शेवटी वचन दिलं होतं, घरात देवासमोर दिवा जळता ठेवी. आजपर्यंत तरी शब्द खरा केलाय. मुलांकडे जावंसं नाही वाटत? मला खूप वाटेल म्हणते मी, पण त्यांची अडचण होईल त्याचं काय. कुटुंबात माणसं जास्त झाली ना की शब्दाशब्दी होते. मी म्हाताऱ्यांची अडगळ होते. कटुता हवीच कशाला. त्यापेक्षा ही जैतापुरातली वस्ती बेश बरी. गरजेपुरतं भात येतं, कुळीत होतात, मूग होतात, दारात भेंडी करते, वांगी करते. मला एकटीला असं कितीसं लागणार. आता या वयात एकच सुख, आपण कुणाच्या ओशाळगतीत नाही याच. मुलं देडक्या पाठवतात अशातलाही भाग नाही, आणि त्यांनी पाठवले तर मला नको आहेत अशातलाही भाग नाही. पण देव देतोय. म्हणतात ना, देव देतो ते सरत नाही आणि माणूस देतो ते पुरत नाही. आता म्हातारपण जास्त जास्त होतंय. हा सिनेमा पटकन संपावा. ताई, हे असे सिनेमे जर पटकन संपते तर मग काय हवं होतं? पण म्हातार वयामध्ये आपण आपल्या मुलाबाळात असलेलं बरं. खरं, पण त्यांना नको तसं वाटायला. पण माझा राग नाही हो त्यांच्यावर. बोलून चालून ती नवी मंडळी. आमचा आणि त्यांचा सांधा कसा जुळावा. मी जीवाचं रान करून हे घर राखलं का? माझा गोपाळकृष्ण इथे रांगावा म्हणून ना. तो रांगला. आता ती मंडळी इथं नांदतील न नांदतील ते सारं त्यांचं प्रारब्ध. नि त्यांच्या प्रारब्धाचे धनीही त्यांचे तेच. काय खरं ना? नाही, खरं तर आहेच, पण ऐकायला जरा कठोर वाटतं. सत्य नेहमीच कठोर असतं. कुणाच्या बाबतीत ते मऊ होतं? रामाच्या, पांडवांच्या? एवढा मोठा अर्जुन की ज्याच्या रथाला चंद्र सूर्याचे घोडे होते, त्याच्या नशिबी काय आलं? तेव्हा सत्य हे कठोरच असणार. आपलं काम एवढंच की सत्याची संगत सोडायची नाही, कुळधर्म विसरायचा नाही, आणि हातून होईल तितकं चांगलं काम करायचं. दुसऱ्याच्या मार्गात विघ्न उभं करायचं नाही, आणि आपल्या मार्गात विघ्न उभं राहिलंच तर देवावर भार टाकून मोकळं व्हायचं. तो तारतो. या घटकेपर्यंत तारीत आलाय, तसाच पुढेही तारील. बाकी एक गोष्ट खरी, कोकणात नांदणारी आमची ब्राह्मणांची ही अखेरची पिढी. आता गाववाल्यांना पांढरपेशी नकोसे झालेत. पण ही स्थिती तिकडे देशावर आहे म्हणे, इथे कोकणात नाही असं ऐकलं होतं. डोळे आणि कान या 4 बोटाचं अंतर आहे. स्वार्थाचा प्रश्न आला की देश काय, घाट काय आणि कोकण काय, सगळं एकच. अहो काय सांगू या गावकऱ्यांच्या लीला तुम्हाला. इथं पलीकडे गाडगिळांची बाव होती. पूर्वी मोठं नांतं वठार होतं. त्यांची मुलं वकील झाली तशी घराला कुलपं लावून इकडची माणसं तिकडे गेली. गाववाल्यांनी भटाच्या विहिरीतलं पाणी तर उपसलंच, पण त्यातली कासवही खाल्ली. माणसाची दानत बिघडत चालली ना की विनाश हा ठेवलेलाच आहे. वास्तविक सखोताई रानडे आणि पुस्तकं यांचा सुतराम संबंध नाही. पण मग हे शहाणपणाचे बोल
कसे पुरतात त्यांच्या जिभेवर. ताई चहाची फुलपात्री घेऊन चुलीजवळ गेल्या. मी परसवातून फिरलो. चाकरमारे आले, म्हणाले चला फिरून येऊया. त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. गडग्या बाहेर पडल्याबरोबर एक चाकरमाने म्हणाला, ताईंचे महाभारत ऐकून कान किटले असेल ना. पण आमचा नाविलाज होतो. गावातलं ब्राह्मणांचं हे एकुलते एक घर. कोणी अंमलदार आले तर तिच्याकडे सोय करण्यात परत काही गत्यंतरच राहत नाही हो आम्हाला. नाही, मी म्हणालो, ताई तसं फार रीतीचं बोलतात. ते गप्प झाले. आम्ही बंदर पाहिलं, देवळं रावळं पाहिली, शाळा पाहिली आणि जेवायला परतलो. ताईंचा स्वयंपाक लख्ख होता. तांबडा सुवासिक भात, तांबडी भाकरी, शेंगा घालून केलेली डाळीची वाफाळू आमटी, केळ्याची भाजी, लोणचं, ताक. आणखीन काय हवंय? मी भुरके मारीत मारीत जेवलो. स्वयंपाक पसंतीला आला का? पावती दाखल मी एक ढेकर दिला. संतोष. रात्राणीने निघायचं होतं. बांधाबांध केली. आतमध्ये ताईसुद्धा काहीतरी बांधत असल्याचं दिसलं. भेदरलो. कारण कोकणातून परतताना माणसं मुंबईतल्या नातेवाईकांसाठी भेटी देतात आणि मुंबईत त्या ज्याच्या त्याला पोचत्या करण्यामध्ये अर्धी शक्ती नाहीशी होते. घाबरून निरखून पाहिलं, ताई 2 भेटी बांधत होत्या. आता आली का आफत? रेंजनच्या पडवीत फेऱ्या मारत स्वतःलाच विचारलं, कुठल्या चैतन्य शक्तीने ताईच्या जीवाचं पालनपोषण चालवलंय? त्यांच्या जगण्याचं प्रयोजन काय? कोकणातल्या ब्राह्मणी संस्कृतीच्या पडक्या बुरुजावरील हा अखेरचा दिवा कशासाठी प्रकाशतोय? ताईंचा संयम काळजाला भिडला. माणसं त्यागी जीवन जगतात मी हे अनेक वार पाहिलं होतं. पण विरक्त जीवनापेक्षा संयमी जीवन जगणं हे महाकठीण कर्म आहे. विरक्त दुनियेकडे चक्क पाठ फिरवतो, पण संयमी माणसाचं तसं नाहीये. तो आनंदाला सामोरं जातो आणि अनेकदा दुसऱ्याच्या आनंदाला. ताई आपल्या नातवंडांच्या सुखसमाधानाला सामोऱ्या चालल्या होत्या. त्या रिकाम्या हातानेच पडवीत आल्या. मी 2 रुपये त्यांच्या हातावरती ठेवले. मला वाटलं ते हात मागे घेतील, पण नाही, त्याने ते उत्साहाने घेतले. मी म्हटलं, ताई निघतो, वेळ होत आली. थांबा. आत गेल्या आणि 2 गुठळ्या मला आणून देत म्हणाल्या, या कोकणातल्या 2 भेटी. एक तुम्हाला म्हाताऱ्या ताईची आठवण म्हणून. पुन्हा या, पुन्हा पुन्हा या. त्यावेळी मी असेन नसेन जशी रामाची मर्जी. पण याल तेव्हा रानड्यांच्या या चौथऱ्याला भेट द्यायची न विसरता. आणि ही दुसरी भेट मुंबईतल्या माझ्या नातवासाठी. यात कुळथाचं पीठ मी 60 आहेत. किती दिवस म्हणत होते, कुणीतरी भेटला की पाठवीन. देवानं तुम्हाला निमित्त करून पाठवलं. मी म्हणावं, गुलामा, एखादं पत्र पाठव रे तुझ्या आजीला. ताईंच्या देवाला नमस्कार करून मी एसटीसाठी निघालो. ताईंनी मी निघताना देवासमोर निरांजन लावलं. काळोख उजळला. होय, काळोख उजळला, माझ्या डोक्यातला आणि मनातला सुद्धा. या बाईंनी माझ्याकडून जेवणाचे पैसे अगदी चोख घेतले, पण निघताना त्या पैशापेक्षा अधिक किमतीची भेट दिली. का दिली? मी ताईंचं कोण आहे? रस्त्यातलं एक वाटसरू आहे. पण ताईंना व्यवहारही कळत होता आणि अतिथी धर्मही कळत होता. कोणावरही भार न टाकता ताठ मानेनी अगदी अंगासरशी आयुष्य स्वधर्म जागवणाऱ्या ताईंना स्वार्थही सुटला नव्हता आणि परमार्थही कळला होता. गडगा ओलांडताना मी मागे वळून पाहिलं. वाकलेल्या प्राजक्ताच्या फांदीसारख्या ताई अंगणामध्ये उभ्या होत्या. माझ्या मनामध्ये एक उर्मी दाटून आली. आपण लवकर मुंबईला पोहोचावं, त्यांची भेट त्यांच्या नातवाच्या हवाली करावी
आणि टपाली ताईंना कळवावं, तुमची भेट पाहून नातवंडांनी आनंदाच्या उड्या मारल्या. मुंबई. त्यांच्या नातवाच्या घरी गेलो. भेट देऊन झाली. त्यांचे प्रश्न. पैसे मागितले. नाही बापडे. मग हरकत नाही. त्यात सुटकेचा एक निश्वास होता. मग नंतर यथासांग माझं कुशल विचारणं. काय, कुठले, रेडिओवर ना? अरे मग आमच्या बंड्याला चान्स द्या की, वगैरे वगैरे. आणि महागाईवरती मला एक सागर संगीत व्याख्यान. कंटाळलो. उठलो आणि रस्त्यावरती आलो. मनामध्ये फक्त एकाच प्रश्नाचे घण पडत होते. साऱ्या जगाची चौकशी करणारी ही शहाणी माणसं कोकणातून भेट पाठवणाऱ्या आपल्या म्हाताऱ्या आजीच्या प्रकृतीबद्दल धड एकही वाक्य का बोलत नाहीत? यांची मन ही अशी चुकली कशाने? यांना कोकणातले देव आठवत नाही? देवावर पाणी घालणारी एकाकी आजी आठवत नाही?